तर ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, 12 मे 2024 आणि आज जे आहे तर आमच्या आजूबाजूला झालेली बाजारभावाची सौदे आल्याची जागेवरची ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रांनो, जे आहे तर फुलंब्री तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे आहे तर आपला एक आले उत्पादक ग्रुप म्हणून आपण तयार केला आहे शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आले उत्पादक शेतकरी ग्रुप म्हणून. आणि त्याची जी आहे तर लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या टाकेल. त्यामध्ये महाराष्ट्रभरातून शेतकरी त्या ग्रुपला जॉईन झालेले मोठ्या प्रमाणात. हा ग्रुप जवळपास 5 ते 6 वर्षापासून कॉन्स्टंट चालू आहे. त्यामध्ये महाराष्ट्राबरोबर केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्याचबरोबर जे आहे शेतकरी मित्रांनो ओडिसा या राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये व्यापारी आहे आणि त्यामध्ये शेतकरीसुद्धा आहे. आणि वेगवेगळ्या राज्यातले शेतकरी असल्यामुळे तर आपल्याला ॲक्च्युअल कुठल्या राज्यामध्ये काय बाजार चालू आहे हे जागेवरची, मी आपल्याला मंडीच्याबद्दल नाही बोलत आहे, जागेवरची तर ते या ग्रुपवरती आपल्याला रोज डेली कळत असतात. शक्य झालं तर मी या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेल ग्रुपची. जे शेतकरी जॉईन नसेल झालेले तर त्यामध्ये त्या ग्रुपला जॉईन व्हा. जवळपास 1000च्या प्लस शेतकरी त्या ग्रुपला जॉईन आहे. शेतकरी मित्रांनो, 12 मे आणि 2026 आणि आजचे आल्याचे बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, 1 मेपासून बाजारभाव वाढले होते 5,000 रुपयापासून तर 7 मेपर्यंत 7,000 ते 7,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत असे आमच्या साईडला बाजारभावाचे सौदे झाले होते. त्याचबरोबर थोडेसे बाजारभाव वाढले आणि आवक ही थोडीशी वाढली. बाजार वाढल्यामुळे साहजिक आहे तर शेतकऱ्यांनी प्लॉट काढणीला सुरुवात केली. व्यापाऱ्यांनी सौदे खूप मोठ्या प्रमाणात घेतले आणि घेतलेले सौदे हे व्यापाऱ्यांनी पूर्ण फिल करायचा प्रयत्न केला, म्हणजे काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि ते घेतलेले सौदे हे नील करण्याचा प्रयत्न हा म्हणजे लक्ष हे व्यापाऱ्यांचं सुरू आहे. तर त्याचबरोबर 12 मेच्या रोजी आज जे आहे तर आमच्या साईडला आमच्या गावामध्ये झालेले सौदे शेतकरी मित्रांनो 5,500 रुपये प्रति क्विंटलपासून तर 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंतच्या आजच्या जागेवरचे बाजारभावाचे सौदे झालेले. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बाजार हे असू शकतात. बऱ्याच ठिकाणी आता काय झालेलं आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन या 3-4 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड होती. मोठ्या प्रमाणात आलेही शिल्लक राहतं आणि मेपर्यंत शेतकरी आले ठेवतात, जून जुलैपर्यंत आलेही ठेवतात. तर अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बाजारभावाचे सौदे असू शकतात. काही ठिकाणी जास्त असू शकतात, काही ठिकाणी कमी असू शकतात. गंगापूर असेल, वैजापूर असेल. शेतकरी मित्रांनो, आताचे जे बाजारभावाचे सौदे चालू आहेत ते एकदम उत्तम प्रकारे आणि चांगल्या पद्धतीचे सौदे आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या आल्याचं प्लॉट शिल्लक असतील तर त्या शेतकऱ्यांनी 2 टप्प्यात काढण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून आपल्याला जे तर आपला उत्पादन खर्च हा निघेल. आणि ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट थोडे असतील तर त्यांनी आता हा बाजार हा मला तरी वाटतं छान आहे आणि बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन घ्यावा. शेतकरी मित्रांनो, हा जो आहे तर ह्या वर्षीचं उत्पादन थोडंसं आपल्याला कमी बघायला मिळेल. 2025-26चं जे उत्पादन आहे आल्याचं, म्हणजे कसं की 6 महिने पाऊस झाला, पावसाचा अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आणि त्यामुळे काय झालं की आले उत्पादनामध्ये थोडेफार प्रमाणात आपल्याला घट बघायला मिळाले. घटीचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन शेतकऱ्याला करता आलं नाही. तेलंगणा, केरळ, आंध्रा या तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक या 2-3 राज्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाईट आणि कंदकुजीचं प्रमाण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात होतं. कारण की कंटिन्युअसच मॉइश्चर आणि जास्त पाणी, त्यामुळे थोडंसं उत्पादनामध्ये घट आली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे असेल तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांना फर्टिलायझर असेल, त्यानंतर इतर अंतर्मशागत असतील किंवा आलेला कंदकूज, निमॅटोड आणि बॅक्टेरियल ब्लाईट यासारख्या आजारांवरती कंट्रोल हा करता आला नाही. यामुळे काय झालं की उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट आले. सरासरी ॲव्हरेज यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी जर बघितलं 200च्या प्लस प्रति एकरी क्विंटल हे ॲव्हरेज जात असतं. पण यावेळेस काय झालं की ॲव्हरेज हे कमी झालं, उत्पादनामध्ये घट आली. म्हणजे सरासरी जर बघितलं आपण तर 120 ते 100 प्रति एकरी असं ॲव्हरेज आलं. साहजिक असेल एखादा शेतकरी जर वगळला तर ह्यावर्षी सरासरी ॲव्हरेज हे जवळपास 120 ते 100 क्विंटलपर्यंत आमच्या साईडला फुलंब्री तालुक्यामध्ये आलं. तर त्या पार्श्वभूमीवर उत्पादनामध्ये लागवड भरपूर होती, पण उत्पादनामध्ये थोडीशी घट आपल्याला बघायला मिळाली. तर शेतकरी मित्रांनो, आजचे बाजारभाव 12 मेचे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जर वेगवेगळे बाजारभाव जर झाले असतील तर शेतकऱ्यांनी जे आहे तर आपलं गाव, तालुका आणि बाजारभाव काय सुरू आहे तर ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी. त्यानंतर जे आहे तर आले उत्पादक छत्रपती संभाजीनगर हा ग्रुप आहे, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकत आहे, तर त्या लिंकमध्ये जाऊन जॉईन व्हावं, जेणेकरून आपल्याला जे आहे तर आले बाजारभावाची अपडेट डेलीची आपल्याला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.